भेट होण्यामागे वेगळं काहीच नाही आहे. पण आरोपाच्या फैरी झाडत असताना एखादा माणूस एखाद्या माणसाबरोबर 4.5 तास बसतो, हे थोडंसं खटकणार आहे. कोणी कोणाला भेटावं याच्यात काय. उद्या मला जरी धनंजय मुंडे रस्त्यावर भेटले तर मी त्यांच्याशी हात मिळवीन, एखादी मिठी मारीन, हाताला हात मारू, तिथपर्यंत सगळं चालतच राहील. पण जेव्हा आम्ही दोघं दूर जाऊ, कुठेतरी एखाद्याच्या घरी जाऊन बसू आणि 4.5 तास तिथे गप्पा मारू, तर लोक साशंकतेने बघणार ना. कारण का आरोप गंभीर आहेत आणि ते केलेत एका माणसाने, आणि तोच माणूस ज्याच्यावर आरोप झालेत त्याच्यावर जाऊन 4.5 तास बसतो, हे अनाकलनीय आहे. म्हणजे हे काय कळणार का? हे काय म्हणजे काय आहे? त्यांचं असं म्हणणं की बातमी फोडणारा सुद्धा बीड मधला आमदार आहे, देवेंद्र फडणवीसांना भेटेल. असं आहे की कोणी फोडली, काय फोडली, बातमी फोडली, तुम्ही भेटलात की नाही हे महत्वाचं आहे. हो, तुम्ही भेटला नसता तर बातमीच फुटली नसती, बातमी फोडायला बातमीच नव्हती. आता तुम्ही भेटलात, बातमी फुटली इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट इज की तुम्ही भेटलात. तुम्हाला दुःख काय आहे की आमची गुप्त बातमी बैठक होती, ती फुटली कशी? मध्ये फुटली ती यांनी सांगितले बावनकुळेंनी फोडली. मग बावनकुळेंचं नाव घ्या ना. बावनकुळेंनी पत्रकारांना सांगितलं की 4.5 तास भेटले आणि व्हॅलेंटाईन डेच्या आधी 4 दिवस भेटले, म्हणजे रोज डेच्या दिवशी भेटले, आणि त्याच्यानंतर दोघांनी व्हॅलेंटाईन डे बावनकुळेंनी यांचा व्हॅलेंटाईन डे करून टाकला. त्याला काय करणार आता? त्याच्यात दोष कोणाचा नाही आहे. आता सेटलमेंट झाली. असं आहे, 4.5 तास जेव्हा तुम्ही रूममध्ये बसता तेव्हा तुम्ही काय बीडच्या वातावरणावर चर्चा करता काय? थंडी वाढली आहे, पश्चिम भागात गरमी आहे, उत्तरेत थंडी आहे, अशी काही चर्चा होत नाही ना. चर्चा टू द पॉइंट झाली असेल. जसं मी म्हटलं की दोघांनी म्हणजे एक गाणं म्हटलं असेल, हम और तुम थे साथी अभी है कल की बात, आज सफर में तुमने छोड़ दिया मेरा साथ, असं धनंजय मुंडे म्हणाले असतील त्यांना. धनंजय देशमुख असं म्हणतात की बावनकुळेंनी मुंडेंना भेटण्याऐवजी आमच्या कुटुंबाला भेटायला हवं होतं, ते भेटायचं विसरले. आता असं आहे की धनंजय देशमुख त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवत आहेत, त्याच्याबद्दल मी काही त्याच्यावरती मत नोंदवणं कुठेही उचित नाही. मला त्यांचं मत आहे. मराठा आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी सुरेश धसचा वापर जरांगेंचं महत्त्व कमी करण्यासाठी. बघा, सुरेश धस हे चांगले वक्ते आहेत. सुरेश धस हे एखाद्या मोठ्या जनसमुदायाला खिळवून ठेवू शकतात. त्यांच्या शब्दातलं एक जी फेकण्याची, म्हणजे शब्द हे करण्याची आणि त्याच्यामुळे मोहित करण्याची जी कला आहे ती त्यांना अवगत आहे. ते सगळं जरांगेंपाशी नाही आहे. जरांगेंपाशी काय आहे तर कमिटमेंट आहे. समाजाच्या प्रती असलेल्या त्यांच्या प्रामाणिक भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतात. पण ह्या सगळ्याला छेद देण्यासाठी धस आले आणि धस गेले. कारण का आता कोणीही, तुम्ही एकदा ज्या म्हणजे ज्याला तुम्ही शत्रू मानून त्याच्यावर हल्ला करत होतात, त्याच शत्रूबरोबर जेव्हा तुम्ही 4.5 तास बसता तेव्हा तुमच्या युद्धातली सगळी दाहकता, तीव्रता संपते. तुमच्या युद्धाचं शस्त्रच बोथड झालं. एक तर त्यांनी ते आणि दुसरं ते सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत बोलताना सांगितलं, माफ करून टाका. अरे पोटचा गोळा गेलाय रे, त्या आईचा पोटचा गोळा गेलाय. कुठल्या तोंडाने आपण त्या आईला सांगायचं आई माफ करून टाक? आणि त्या आईने उत्तर दिलं ना तरी आईने अजून काहीच सांगितलं नाही. आई जेव्हा खरं सगळं सांगेल तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राच्या काटे उभे राहतील.